घडलेलं जे आहे असा एक माणूस आणून दाखवा की त्याला मी अशा अशा पद्धतीनं बोललो आणि एखादी गोष्ट खोटी बोललोय, कोणाला फसवलंय, असं कोणाला जरी आणलं तर जास्त चांगलं होईल. पण नेहमी चर्चा नाही, इकडं जरा बाहेरचं असंच आहे, जरा अमकच केलं पाहिजे, जरा चमकच केलं पाहिजे. मला एक सांगा, प्रत्येकाला मुलं आहेत, प्रत्येकाला भाऊ आहेत, सगळ्या भावाचा आणि सगळ्या पोरांचा स्वभाव एकसारखा असतो. आपल्या सूचना किंवा आपल्या या ठिकाणी ज्या ज्या काही सूचना आहेत त्या 100% आपण त्याच्यामध्ये बदलतो. मी या मताचा आहे की जर आपलं चुकत असेल, माझं चुकत असेल तर त्या दुरुस्ती करायची माझी तयारी. पण आपण जर नीट बारकाईनं बघितलं, ज्या नेत्याच्या बाबतीत आपण इकडं जायला पाहिजे, तुतारीकडे जायला पाहिजे, ते नेते किती वेळा सगळ्यांना बोलते. म्हणजे आपण सोयीनं काही गोष्टीच्या चर्चा आपण करतो. म्हणजे एखाद्याला विरोध करायला जमलं नाही तर वेगळ्या पद्धतीनं आपण चर्चा करत राहायची पाठीमागे, एखाद्या माणसाची बदनामी करायची. आणि ही सगळं नॅरेटिव्ह ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकांनी जास्त चालवल्यामुळं समोरच्याला ती मांडायला वेळ गेला नाही आणि आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना जसं बोलल त्याच पद्धतीनं हे सगळं खरं वाटायला लागलं आणि त्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्याचा परिणाम तशा पद्धतीचा होत गेला. आपण जर बारकाईनं बघितलं तर ग्रामपंचायतीच्या आणि इतर निवडणुकामध्ये आपण जर बघितलं तर भावकी बिवकी सगळी एकत्र असते. कारण ग्रामपंचायतीची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आपलं बरेच जण ऐकत नाही. हे ऐकण्याच्या पलीकडे जातो, आमच्याचा पोरगा ऐकत नाही, ती बिघडलेला असतो. ही का बिघडले, कशामुळे बिघडले, नेमकं ग्रामपंचायतीला सगळी एकत्र येतात आणि विधानसभेलाच बिघडतं. ह्या गोष्टीची सुद्धा आपण जाऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या जवळच्याच लोकांना काय कारण आहे, कशामुळे झालं, त्याला आपण विचारलं पाहिजे. झालंही झालं, पण निदान इथनं पुढं तरी आपल्या जवळच्या लोकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे. त्याचं चुकत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे. त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असेल तर आपण सुधारणा केली पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की त्यानं विरोध केला म्हणून त्याला त्रास दिला पाहिजे. मग मी त्या मताचा अजिबात नाही. आता निवडणूक झाली की सगळीकडे कालवा उठला की बायांनी उसाडला. मी आज या निमित्ताने सांगतो की आपण कुणीही ऊस अडवायची काही कारण नाही. आपण आतापर्यंत कधी कोणाला अडवाडवीचं कधी धोरण आपलं नव्हतं आणि माझंही तेच मत आहे की ज्या लोकांनी केलं नाही त्या लोकांची गोष्ट वेगळी आहे. पण ज्या प्रमुख लोकांनी सामान्य माणसं बडकून विरोधात नेली त्या लोकांचा जास्त दोष आणि त्या लोकांना त्रास देण्यात माझं काय मला योग्य वाटत. आणि म्हणून गावगावच्या सगळ्याच लोकांना माझी विनंती आहे की आपण ऊसाच्या बाबतीमध्ये काही प्रमुख विरोधक असतात, त्यात काय सुधारणाच होत नसतं ती बाजूला राहू द्या, पण सामान्य माणसाचे ऊस काय अडवायचं काम आपण करू नये एवढीच मला या निमित्ताने विनंती करावी. शेवटी पराभव झाला म्हणून आपण कोणावर तरी राग काढणं आणि काहीतरी त्याचं चुकीचं व्हावं अशा अपेक्षेने काम करणं, ह्या भूमिका थोड्याशा आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण आतापर्यंत विकासाचं राजकारण केलंय आणि मला वाटतं इथून पुढच्या काळात सुद्धा आपण विकासाचंच राजकारण करायचं. अनेकाला वाटतंय आपण खोटं बोललं पाहिजे, पण माझा काय स्वभावात ती बसत नाही. मी तोंडावर बोलणाऱ्यापैकी आहे, जी खरं आहे ती खरं आहे, आपल्याच्यानं खोटं बोलणं नाही. आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज या निमित्ताने शेती खात्याचे असतील, गावगावचे सगळे नेते मंडळी असतील, सामान्य माणसाचे ऊस काय अडवायचं काम आपण करू नये एवढीच माझी या निमित्ताने विनंती. मग ग्रामपंचायतीला कुणाचं कोणावर जमत नाही त्याचा राग आत्ता काढायचा, कुणाचं भावकीचं भांडण आहे त्याचा राग आत्ताच काढायचा. कशासाठी हे असलं आडवाडी? ज्या लोकांनी प्रमुख विरोधक असतील, जे निवडच तुमच्या काही जरी केलेलं ते आपल्या बरोबर गेले अनेक वर्ष नाही, त्या लोकांची गोष्ट वेगळी.
पण काही लोक आपल्यापासून आता दुरावली गेले, ज्यांनी इतके 30 वर्षामध्ये आपल्याला आतापर्यंत दादांना सहकार्य केलं. एक निवडणुकीमध्ये आपण काही म्हातारं झालेलं नाही. एका निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं जर काही मंडळी भरकटली असतील तर त्यांना समजून सांगितलं, त्यांना ह्या जी गोष्टीचा पश्चाताप नक्कीच होणार आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा आपण जवळ घेतलं पाहिजे. आणि आपली जशी पूर्वी सगळी गावगावची पार्टी होती त्याच पद्धतीनं आपण जसं मागाशी शिवानंदांनी सांगितलं की गावगाव 200-300-400 ही आपली लोक आहेत, ती बाजूला गेले. ती कशामुळे गेले त्याही गोष्टीची आपण शहानिशा केली पाहिजे आणि त्या लोकांना आपण बोललं पाहिजे. आणि मला खात्री आहे की त्या लोकांनाही नक्कीच पश्चाताप होणार आहे आणि चांगलं वाईट सगळ्याला कळत असतं. त्याच्यामुळे थोडा कालावधी जाईल, पण निश्चितपणाने मला खात्री आहे की लोकांना सगळ्या चांगल्या गोष्टी कळतात. गेल्या अनेक वर्ष आपण सत्तेत असल्यानंतर अनेकांची कामं होत असताना काही जणांची कामं होत नसते आणि हे साठत गेले 30-40 वर्षामध्ये काही जणांचं होतं, काही जणांचं होत नाही. पोलीस स्टेशनला आपली कोणाची भांडणं झाली, आपण कोणासाठी तर फोन केलेला असतो. आणि ही सगळ्या गोष्टी अनेक वर्षाच्या आपण सत्तेत असल्यानंतर ह्या गोष्टी साठत येतात आणि त्याला ह्या अशा पद्धतीचं निवडणूक अशा पद्धतीची होती आणि त्याच्यामध्ये कदाचित पराभव येऊ शकतो. आज बाळासाहेब थोरात सारखे ज्यांनी आपल्या दादांसारखं चांगलं काम केलेलं आहे, 40 वर्ष 8 निवडणुका ते निवडून आले, त्यांचे वडील 4 निवडणुका निवडून आले आणि तरी सुद्धा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही चुकीचं केलंय. गेल्या अनेक वर्षात आपण सत्तेत राहिल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर जास्ती दिवस ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहिल्यानंतर कधी कधी लोकांना बदल करून बघावा अशी इच्छा होत असते आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये अशा अनेक कारणं आहेत. पण मला वाटतं या कारणामध्ये जाण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं काय चुकलंय ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आपण बऱ्याचदा आरशासमोर उभा राहिल्यानंतर जरा दुर्कट दिसत असल्यावर आपण बऱ्याचदा आपला चेहरा नीट दिसत नाही म्हणून आरसा स्वच्छ करायला जातो. पण मला वाटतंय कधी कधी आरसा स्वच्छ असतो, आपल्या चेहऱ्यावरती जी धूळ साठलेली आहे ती धूळ आपल्याला काढायला लक्षात येत नाही म्हणून कधी कधी आपण ती विसरतो ना आरसा स्वच्छ करत बसतो. पण कधी कधी आपला चेहरा सुद्धा धुण्याची गरज असते आणि खऱ्या अर्थाने आज ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण काही गोष्टी ज्या आपल्या आतापर्यंत चुकलेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या, त्यात पैशांचा वापर फार मोठ्या प्रमाणात झाला. पण गेल्या अनेक वेगवेगळ्या समाजामध्ये काही घटक आहेत, त्या घटकांमध्ये सुद्धा काही वेळा पैशाचा थोडा वापर केला तर काही गोष्टी साध्य होते. पण निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर काही मंडळीने या ठिकाणी सांगितलं. आपल्याच लोकांना गप बसण्यासाठी काही ठिकाणी पैसे दिले, काही ठिकाणी पळू नका म्हणून सांगण्यासाठी पैसे दिले, काही ठिकाणी विरोधात करण्यासाठी पैसे दिले आणि ह्या सगळ्या पैशाच्या प्रचंड मोठ्या, कारण शेवटी पैसा हा फुकट आलेला होता आणि त्या पैशाचा फार मोठ्या प्रमाणात वापर झाला आणि त्याला नाही म्हणलं तरी आपल्या भागातली त्या मतदारसंघातली जनता त्या पैशाला थोडीशी नाही म्हणलं तरी त्या पैशाच्या स्वार्थापोटी काही मंडळींनी चुकीच्या गोष्टी केल्या. पण असो काही दिवसानंतर त्या गोष्टी लक्षात येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कारखान्याच्या बाबतीमध्ये आपण कोणाची काय आडवाडवी करायचं आपलं धोरण राहणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या लोकांनी प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे त्याचा ऊस मात्र प्राधान्याने आणावा असं माझं मत. कोणाचा अडवायची काही गरज नाही, पण ज्यांनी केलंय त्यांचा ऊस मात्र प्राधान्याने आला पाहिजे एवढीच माझी या निमित्ताने इच्छा आहे. आणि या निवडणुकीच्या नंतर सीनामाडा उपसा सिंचन योजना जी गेले 20 ते 22 वर्ष
माढा तालुक्यामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून चालू होती. या सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या आतापर्यंत लाईट बिल कुठून येतंय, पाणी कधी सुटतंय हे कधी बघावं लागलं. कारण कोणाला मागणी करायच्या आधी हे सगळं काम दादांच्या माध्यमातून होतं. आणि आता सुद्धा ही निवडणूक झाल्यानंतर मला बऱ्याचशा गावच्या लोकांनी सांगितलं की तिथल्या मोटरी नेल्या होत्या, बायांनी तिथल्या मोटरी काढून नेल्या. मग मी जरा एक 4-8 दिवसातच ही सुरू झाली चर्चा. मी जरा ते सांगितल्यावर जरा मी हसलो जरा, कारण हसायसारखाच विषय आहे. कारण ती एक मोटर आहे 1500 हॉर्स पॉवरची, 1 HP किंवा 3 HP असली तर गाडीत टाकून आणता येईल. 1500 हॉर्स पॉवरची मोटर उचलून तशी नाही. तशा 11 मोटरी, त्यापैकी 9 मोटरी चालतात. त्याला 1500 हॉर्स पॉवरच्या 9 मोटरी चालल्यानंतर आपल्या सीना-माढा उपसा सिंचन योजना त्याच्यावर चालते. आणि त्या योजनेच्या बाबतीमध्ये अशा अफवा सुरू झाल्या. पुन्हा मला वाटतंय काय शासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती खुलासा दिला, कोणी पत्रकारांनी त्या ठिकाणी माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती खुलासा आला. पण पुन्हा नंतर अजूनही त्याची चर्चा सुरू आहे की आता पाणी येत नाही. मला या निमित्ताने सांगायचंय की आतापर्यंत आपण दादांच्या माध्यमातून ही लिफ्ट चालवत असताना जवळपास 55,000 एकर क्षेत्र या लिफ्ट खाली दिसतं. आणि सोडाचं राजकारण कधी आतापर्यंत केलेलं. त्याच्यामुळे या निमित्ताने मला एवढंच सांगायचंय की किमान ह्या वर्षी तरी लाईट बिलाच्या अडचणी येणार नाही एवढं दादांनी ऍडव्हान्स लाईट बिल त्या ठिकाणी भरल्या. आणि येत्या आठवडाभरात आपण ती लिफ्ट सुद्धा चालू करतो. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे किंवा चुकीच्या पद्धतीनं ह्या ज्या अफवा आहेत ह्या सगळ्या अफवा कुठं तर थांबल्या पाहिजेत. आतापर्यंत आपण आपली कधीच चुकीची कामं केलेली नाहीत. आणि इथून पुढच्या काळात जी काही विकासाचं असेल, ज्यावरती लोकांचे प्रपंच उभा आहे, अशा सगळ्या गोष्टीवरती नांगूर फिरवायची आपली मानसिकता नाही. त्याच्यामुळे त्या बाबतीत कोणी काय काळजी करायची कारण नाही. 100% लिफ्ट चालवायला जी काय सहकार्य लागणार आहे ते दादांच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने या पाण्याच्या योजनेला केलं जाईल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. मला निवडणूक झाल्यानंतर एक 4-5 दिवसांनी एक जणाचा फोन आला. माझा 10 एकर ऊस आहे आणि गावातल्या कोणी तर अडवलाय. मी म्हणलं कशासाठी? गाव केवड. मग ते म्हणले गावातल्या आमच्याने अडवलाय. मी म्हणलं काय झालं? ती म्हणलं बाया मी तुमच्या विरोधात मतदान केलं. म्हणजे त्या माणसाने फोन करून सांगितलं की आपला माझा ऊस गावातल्या कोणीतरी अडवलाय आणि मी विरोध केला आणि तेवढा ऊस आणायला सांगा. मी सांगितलं शेती अधिकाऱ्याला की त्याचा ऊस आणा. सांगायचा याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की त्या माणसाचं म्हणणं होतं की मला आमच्याने सांगितलं म्हणून मी चुकीचं केलं. म्हणजे त्याची इच्छा होती का नव्हती त्याच्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये काय लोक आपली सामान्य कुटुंबातली कोणाचं ना कोणाचं ऐकत असतं. आणि त्याच्यामुळे ह्या माणसाला कोणीतरी तिसरीकडे नेलं, भरकटवलं. ती म्हणलं मला वेगळं सांगितलं होतं, मला आमचं सांगितलं, मला त्याच्यामुळं माझ्याकडनं चूक झाली, त्याचा ऊस आणायला सांगितलं. तसंच दारफळमध्ये एका बैठकीला गेलेली होती, एक लोंढेवाडीचं एक जण होतं. तिथं भांडणं लागली. ती लग्न जमवायला आलेलं म्हणलं 265 काय न्याय नाही ती. आम्ही तर मतं दिली ती. उंदरगावचं होतं ती 265. आणि आम्ही तर मतं दिले ती 265 काही नाही ती. फक्त 12 रिकव्हरी आली तरच ऊस तोडायचं म्हणते ती. आता कसं करायचं? ती लोंढेवाडीचं एक जण गाडगे म्हणून एक जण होतं. ती म्हणलं त्यांनी सुरू केल्याशिवाय द्यायला. लग्नाच्या जमवायच्या बैठकीत भांडणं सुरू. आणि ती म्हणले की तुझा ऊस दादाकडे बायाकडे जाऊन मी अजिबात आणणार नाही.
तू आता 3500 भाव देतोय, 265 सगळं खरडून येणार आहे, म्हणून तिकडं ऊस घातला पाहिजे. पण मला पुन्हा फोन आल्यानंतर मी गाडगेलाही सांगितलं की शेवटी काही लोकांना काय चुकीच्या पद्धतीनं मिसगाईड झालेला आहे. त्याचा अर्थ असा नाही की त्या लोकांची पूर्ण भावना आपल्या विरोधात होती, आणि म्हणून काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण टोकाची भूमिका न घेता सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. सिनेमाडा उपसा सिंचन योजनेच्या बाबतीमध्ये आता या ठिकाणी मी सांगितलं की त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणाने जी जी काही सहकार्य लागेल ती 100% आपण करू. या तालुक्यातल्या या सगळ्या योजना आणि संस्था ह्या एका रात्रीत उभा राहिलेल्या नाही. याला गेल्या अनेक वर्ष सातत्याने ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस या सगळ्या योजना आणि ह्या सगळ्या संस्था उभा राहत असतात, आणि म्हणून एका झालेल्या घटनेवरनं आपण लगेच या निष्कर्षाला येणं चुकीचं आहे की आपण या सगळ्या केलेल्यांना शिक्षा दिली पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की मी कुठल्या विरोधकाला पाठीशी घालत नाही, तुमचं मनोबल खच्चीकरण होईल असं काय मी बोलत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की आता एवढं सगळं करून सुद्धा बाह्य जर असंच म्हणत असतील तर अवघड आहे बाबा. अवघड काय सुद्धा नाही. सामान्य माणसं वेगळी आहेत, खोड्या करणारी माणसं वेगळी आहेत, जाणीवपूर्वक विरोध करणारी माणसं वेगळी आहेत, संधी साधणारी माणसं वेगळी आहेत. आपण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. आपण गावासकट किड रगडणं ही चुकीचं आहे, आणि म्हणून या निमित्ताने माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ठीक आहे, आपला पराभव झालेला आहे, ह्यातलं शिकण्यासारखं बरंच आहे, ह्याच्यामध्ये खचून न जाता आपण पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या काही चुका झालेल्या असतील, मग त्यात माझ्या काही चुका असतील, आपल्या गावगावच्या काही नेते मंडळीच्या चुका असतील, काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या चुका असतील, गावातल्या राजकारणातल्या चुका असतील, त्या सगळ्या दुरुस्त करण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करायचा. येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका आपल्याला चांगल्या पद्धतीनं ताकदीनं लढायचं. आणि माझी या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही सुद्धा कोणी खचून जायची काय कारण नाही. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु असं काय नाही की कायमस्वरूपी असेच दिवस राहत असतात. ह्यातनं आपल्याला शिकता येतंय, ह्यातनं आपल्याला चुका दुरुस्त करता येते, आणि जी जी काय आतापर्यंत झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा आपल्याला लोकांच्या समोर जायचंय. आणि या निमित्ताने माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण पुढच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर सगळ्याच निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, 2-2 पार्ट्याच्या बाबतीमध्ये सुद्धा 2-2 पार्ट्या आपण जाणीवपूर्वक केलेल्या नाहीत. लोकांच्या विचार आणि विकासासाठी म्हणून दादांच्या बरोबर आलेले गावगावच्या दोन्ही पार्टीची मंडळी इतके दिवस आपल्याला सगळ्यांनी साथ दिलीच की का नाही दिली. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चुकलेलं आहे, दोन्ही पार्ट्यातली कुणाच्या 50% गेलेली असतील, कुणाच्या 30% गेलेले असतील, कुणाच्या 40% गेलेले असतील, ती कशामुळे गेली, काय झालं, ह्या गोष्टीची थोडीशी आपण माहिती घ्यावी आणि त्या सगळ्या लोकांना आपल्या बरोबर आणण्याची आपण भूमिका ठेवावी. आपण विरोध केलाय म्हणून टोकाची भूमिका न घेता सगळ्या लोकांना सांभाळून नेण्याची भूमिका आपण ठेवावी अशी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो. विकास कामं करत असताना आतापर्यंत दादांनी जी काय तालुक्यासाठी पाण्याचं काम केलं, कारखान्याचं काम केलं, ह्याच्यामध्ये आतापर्यंत कधी राजकारण कमी आणि लोकांचं हित जास्तीत जास्त बघितलं. अनेक जण आल्यानंतर बऱ्याचदा निवडणुकीनंतर भेटायला आल्यावर रागात होती आणि बरीच जण म्हणली ही सिनेमाडा उपसा सिंचन योजना तुम्ही लई लक्ष देऊन चालवताय, त्याकडे अजिबात ती बंद पडू दे, त्याकडे लक्ष देऊ नका. मी सगळ्यांना सांगितलं की शेवटी विरोध करणारी 4-2 असते ती, पण आपल्या बरोबरची सुद्धा त्याच्यामध्ये 50-60% लोक आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या योजना करायला जे कष्ट लागले, एवढे वर्ष गेले, त्या सगळ्या योजना अशा बंद पाडून चालत नाही. ह्या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं चालवल्या पाहिजेत आणि तशाच पद्धतीनं जे आतापर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून
ह्या सगळ्या पाण्याच्या योजना आतापर्यंत झाल्या, तालुक्याचं नंदनवन झालं. पुढच्या कालावधीमध्ये मानेगाव उपसा सिंचन योजना आहे, शिनमाडा उपसा सिंचनमध्ये आता भिजणारी गावं सोडून चढावरची राहिलेली गावं आहेत. कुर्डो आहे, बावी आहे, तुळशी आहे, अंजनगाव खिलोबा आहे, शिराळमधला बराचसा भाग आहे आणि अशा राहिलेल्या परितेवाडी आहे. आणि ह्या सगळ्या आंबाड, कुर्डू, पिंपळकुटे ह्या सगळ्याच भागाला पुढच्या कालावधीमध्ये जर आतापर्यंत आदरणीय अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी असेल, शिंदे साहेबांनी असेल, आपण त्यांच्या सरकारमध्ये दादा काम करत असताना ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला सहकार्य केले. आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आता सरकार यांच्या विचारात आहे. आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये तालुक्यातली सगळी कामं करून घेण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला पुढच्या काळात ह्या सगळ्या नेते मंडळीच्या प्रयत्नाने आपल्याला आपल्या तालुक्यातले मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा. आपण एवढ्या पराभवाने खचून न जाता आजपासून सगळ्यांनी कामाला लागू. बऱ्याचदा गावगावच्या अनेक लोकांना आम्हाला भेटायला थोडीशी आपल्या काही नेते मंडळीला काय वाटेल, दादांबरोबरच्या मामांच्या नेते मंडळीला काय वाटेल म्हणून आम्ही काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या. परंतु माझं या निमित्ताने सांगणं आहे की जे दादांच्या मामांच्या बरोबर आहे आणि जे आतापर्यंत आपल्या बरोबर आहे त्यांच्या कुठल्याही गोष्टीला कधीच बाधा येणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी कधी काळजी करायची कारण हे कायम निष्ठेचे आणि सोबत असणार आणि त्यांना आपण कायमस्वरूपी सोबत घेऊन जाणार. पण आपल्याला त्याचबरोबर इतरही सगळी लोक जी आपल्या विचाराची होऊ शकते त्या सुद्धा लोकांना पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रयत्न करायचा आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलं. त्या निवडणुकीमध्ये प्रशांत मालक असतील, कल्याणराव काळे साहेब असतील, बांके गट असेल, त्याचबरोबर भगीरथ दादा बांके असतील, गणेश दादा पाटील असतील, ह्या सगळ्यांनीच सहकार्य केलंय का तर 100% केलं. पण काय त्या ठिकाणी सगळीच नेते मंडळी एका ठिकाणी आली. अनेक भाषणांमधनं काहीतरी चुकीची वक्तव्य काय आपल्याकडून गेली आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार त्या भागामध्ये झाला. आणि त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीचा प्रचार करून काही दिशाभूल करण्याचं काम त्या निवडणुकीमध्ये झालं आणि ते आपण लोकांच्या डोक्यातनं काढू शकलो नाही. आणि त्याच्यामुळं तिथली काही मंडळी गेली. पण 42 गावामध्ये सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ज्या लोकांनी सहकार्य केलंय त्या लोकांना 100% आपण सहकार्य करणार आहे, यात कुठलीही शंका नाही. आणि त्या सगळ्या लोकांबरोबर ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, आतापर्यंत आपण कधी तिथं भाग घेतला. पण मला या निमित्ताने सांगायचं की ग्रामपंचायत असेल, ज्या ज्या नेते मंडळींना आपल्याला ज्या गावातल्या लोकांनी सहकार्य केलंय त्यांच्याबरोबर आपल्या विचाराची लोकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत करावी. त्या त्या भागातल्या सगळ्या निवडणुकामध्ये आपण एका विचाराने चांगल्या पद्धतीनं ताकदीने वाढवाव्या आणि तशा पद्धतीनं आपण या 42 गावामध्ये आणि 14 गावामध्ये पुढे जाण्याचं नियोजन करत आहोत. आणि त्यामुळे त्या भागातल्या लोकांनी काही काळजी करायची कारण नाही. माळूंसारख्या आपल्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव मताच्या संख्येने आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचं 350 मताचं लीड आपल्याला त्या गावांनी दिलंय. 14 गावांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान त्या सगळ्या 14 गावातल्या. त्या ठिकाणी कोण प्रमुख नेते मंडळी नसताना सगळी आपल्याबरोबर तरुण मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या सगळ्या तरुण मंडळीनं अतिशय चांगलं काम करून त्या ठिकाणी चांगलं मतदान करण्याचं काम केलंय. त्याचबरोबर माढा तालुक्यातल्याही बऱ्याचशा गावांमध्ये चांगल्या पद्धतीचं लीड. आणि या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गेल्या 25 वर्षामध्ये कधी दादांबरोबर न राहिलेली, न मतदान केलेली माणसं सुद्धा माढा तालुक्यातलेली त्यांनी ह्यावेळेस बऱ्याचशा गावामध्ये आपल्याला मतदान केलं. आणि आपल्याबरोबर सातत्याने असणारे काही कारणाने त्या लोकांनी आपल्यापासून बाजूला गेले अशाही बऱ्याचशा गावांमध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्या गोष्टी सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या काय त्या सगळ्या खोलात जाऊन आपल्याला ह्या दुरुस्त कराव्या लागणार आहेत. आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळात आतापर्यंत सगळ्यांनी ज्या ज्या काही सूचना केलेल्या असतील, माझं बोलणं थोडंसं कमी असेल पण
चुकीचं बोलणं कधी, खोटं आश्वासन कधी दिलं नाही. कारण कसं आहे, 10 वेळा लोकांच्या दारात जावं लागतं आणि एकदा गेलं आणि एखादं खोटं आश्वासन दिलं तर सगळी माणसं ती दिलेला शब्द पकडून ठेवतात. आणि म्हणून आतापर्यंत दादांनी कधी कुठली खोटी आश्वासनं दिली नाही. पुढच्या काळातही आपल्याला कुठली खोटी आश्वासनं द्यायची नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला लोकांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या कार्यक्रमामध्ये 100% सहभागी व्हायचंय. आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळीकडे गावगावच्या अनेक या सगळ्या घटकांना भेटण्याचं काम आणि सगळ्यांचं गावगाव येऊन आभार मानण्याचं काम पुढच्या कालावधीत 100% मी करणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची काही शंका नाही आणि कोणावर राग काढायचा काही विषय नाही. जे झालं ते झालं, ह्यातनं आपण शिकून पुढच्या कालावधीमध्ये ज्या दुरुस्त्या करायच्या ते 100% करू. तालुक्याच्या आणि माढा मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून जे जे काय पुढच्या कालावधीमध्ये करता येणं शक्य आहे ते पुढच्या कालावधीमध्ये 100% त्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. आजच्या या निवडणुकीच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळेजण गेले महिनाभर बऱ्याच जणांची इच्छा होती की एका ठिकाणी आपण जमलं पाहिजे आणि लोकही बऱ्याचशा गावात या निवडणुकीत पराभव झाल्यामुळं थोडीशी नर्वस आहे आणि सगळ्यांना आपण धीर द्यायचं काम केलं पाहिजे. तर या निमित्ताने मला एवढेच सगळ्यांना, आणि मला वाटतं YouTube लाईव्ह असेल, बरेच जण तालुका आणि मतदारसंघात लाईव्ह हे कार्यक्रम बघत असतील आणि ह्या सगळ्यांनाच मला या निमित्ताने सांगायचं की आपण या पराभवाला खचून न जाता आपण या पराभवाला खचून न जाता आपण पुढच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा सगळ्या लोकांकडे जाऊ, प्रत्येकाला भेटू, आपलं काय चुकलेलं असेल ते दुरुस्त करू आणि निश्चितपणाने लोकांची कामं करण्यामध्ये सक्रिय राहू आणि पुढच्या कालावधीमध्ये आपलाही चाललेला जो विकासाचा काम आहे त्या अशाच पद्धतीनं या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू. एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण सत्तेत असताना गोष्ट वेगळी असते आणि आता सगळ्यांनी आपण सत्तेत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या तयारीने आपण ह्या सगळ्या निवडणुकाला सामोरं जायचंय आणि कुणी खचून जायचं कारण नाही आणि घाबरूनही जायचं कारण नाही. 100% मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण त्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा आपण दुरुस्ती करून 100% विजय संपादित करण्याचं काम आपण पुढच्या काळात करायचं आहे. एवढंच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. आपण सगळेजण या ठिकाणी छोट्याशा निरोपावरून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्व 36 गावातले, माढा मतदारसंघातले, पंढरपूर, माळशिरस आणि माढ्यातले या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं या निमित्ताने मी मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाळासाहेब. यानंतर या ठिकाणी